नमस्कार. चॅम्पियन्स स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्या सोबत आहे अक्षय कसबे. तर त्याचं पिंपरी चिंचवड पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झालेली आहे. सर्वात प्रथम अक्षय तुझं अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी तुला शुभेच्छा. धन्यवाद सर. अं, अक्षय तू भरती झाला आता या वर्षी, बरोबर आहे? हो सर. पिंपरी चिंचवडला सिलेक्शन झालंय. हो हो. तर तुझं सुरुवात तू कधी केली होती पोलीस भरतीची? पोलीस भरतीची म्हणजे कोरोनाच्या पिरियड मध्ये आपली भरती निघली होती बरोबर आणि त्यावेळेस नवीन ट्रेंड आला होता की पहिला लेखी होणार बरोबर आणि नंतर ग्राउंड होणार. तर बरोबर. त्याच्यामध्ये फक्त असं ट्राय करायचं म्हणून केली सुरुवात ती. बरोबर. मग तेव्हा पहिला फॉर्म भरला होता आणि कोरोनाच्या पिरियड मध्ये मग चालू केली ती भरतीला जेव्हा. त्यावेळेस कोरोनाच्या पिरियड मध्ये चालू हो, केलं. हो. तुझं वय किती होतं त्यावेळेस कोरोनाच्या पिरियड मध्ये चालू केलं त्यावेळेस? त्यावेळेस 19 ते 20 वर्षाचा असेल मी तू त्यावेळेस. म्हणजे का बरं पोलीस भरती का निवडली? असं घरच्यांचं पण स्वप्न होतं आणि वाटायचं की बाबा हा पोलीस होते पोलीस. फक्त मी पहिल्यांदा मनापासून चालू केली नव्हती. मला फक्त घरचे म्हणत होते की बाबा कर कर म्हणून. कर कर असं चालू केलं तुम्ही. पण नंतर अशी एवढी आवड निर्माण झाली त्याची की शेवटी मला वाटलं की नाही नाही भाई आता आपल्याला करायचं. पोलीसच करायचे आपल्याला. दुसरं करायचं आता दुसरं काही पोलीस करायचंच नाही. भरती. मग आता तू निर्णय तर घेतला, चालू तर केलं, बरोबर आहे? हो. तू कॉलेज पिरियड मध्ये किंवा शाळेच्या पिरियड मध्ये खूप हुशार विद्यार्थी होता का? नाही नाही एकदम माझं असं लेवलनी पोरगा होतो की लय हुशार पण नाही लय ढ पण नाही बरोबर किंवा असं नाही. लेवलनी आपल्या लेवलनी. बरोबर. एकदम ड पण नाही, एकदम हुशार पण नाही, एकदम हा. असं स्टार प्लेअर पण नव्हता. नाही नाही. बरोबर. आता तू पोलीस भरतीची सुरुवात केली, मग तुला पोलीस भरती जड गेली, सोपी गेली? म्हणजे तसं मला वाटतं की मी जेव्हा घरच्यांनी मला पाठवलं होतं कर म्हणून त्यावेळेस जर मी नीट केली असती मनापासून केली असती किंवा त्यांच्या सांगण्यानुसार केली असती तर मी पहिल्या किंवा दुसऱ्या वरती झालो असतो. बरोबर पण मला घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून हे केलं की बाबा तू करशील हो तुझ्या मनाने कर आमचा सपोर्ट असेल. पण माझी पहिली भरती जेव्हा गेली तेव्हा मला वाटलं की अरे आपल्याला करायला पाहिजे होतं हे. बरोबर ग्राउंड चांगला असल्यामुळे मी ग्राउंडला क्वालिफाय व्हायचो. बरोबर पण पहिल्या भरतीत मला वाटलं की भाई मी आज ग्राउंड चांगलं आहे, मी पोलीसच झालो की काय. पण ज्यावेळेस खरं भरतीला गेलो ग्राउंडला क्वालिफाय झालो आणि पेपरला जेव्हा कळलं की भाई तुला तर काहीच येत नाही बरोबर तुझं काही होऊ शकत नाही हा. त्यावेळेस मला कळलं की अरे भाई अभ्यास पण लागतो आपल्याला. बरोबर मग आता अभ्यास तर लागतो पण करायचं कसा हा. काय माहित नाही काय नाही. मग चालू केली भरती. मग पहिल्या भरतीत मला करताना कर्म काय असतं हेच नव्हतं माहिती बरोबर. आणि उतरलो भरतीला. हा. दुसऱ्या भरतीत पण तेच झालं पण मी चुका होत्या ना जे पटपट सुधारत नाही गेलो त्यामुळे मला लेट झाला सर खरंच. बरोबर कारण मी ज्या वेळेस पहिल्या किंवा दुसऱ्या भरतीत व्हायला पाहिजे होतं तिथे मला 5-5 भरत्या गेल्या सर. बरोबर. आता हे मित्र खूप महत्वाचा मुद्दा आहे. भरपूर मुलं असेच करतात. हो सर. त्यात सुरुवातीला सिरियसनेस नसतो, बरोबर आहे? नाही नाही काहीच आणि चालू करतात हा आणि परत त्यांना अक्कल येते, परत नंतर अक्कल येते. हा. मग तू मुलांना काय सांगशील, काय केलं पाहिजे मुलांनी? मी मुलांना एकच सांगतो ज्यावेळेस तुम्ही खरंच या क्षेत्रात उतरलाय तर तुम्ही ट्राय करा की मी ह्याच पहिल्याच भरतीत कसं भरती होईल किंवा बरोबर. जास्तीत जास्त दुसऱ्या भरतीत. बरोबर ज्यावेळेस तुम्ही पहिल्या भरतीत उतरता तेव्हा तुम्हाला काहीच नॉलेज नसतं तर मी पहिल्यांदा सजेशन करतो की तुम्ही कुठल्या तरी सरांना भेटा कुठल्या तरी पोराला भेटा हुशार बरोबर. किंवा जे पोलीस वगैरे आहेत त्यांना भेटा तुम्ही त्यांना विचारा की भरती म्हणजे काय असतं काय केलं पाहिजे? आणि ते सांगन की तुम्ही अभ्यास बी तेवढा 50% पाहिजे ग्राउंड पण 50% पाहिजे कारण मी ते स्वतः अनुभवले. बरोबर मी पहिल्या भरतीत ग्राउंडवर एवढा फोकस केला की मी ग्राउंड मारत होतो आउट ऑफच हा. पण अभ्यास काय येत नव्हता. बरोबर दुसऱ्या भरतीत ट्राय केलं तेव्हा अभ्यास म्हणलं भाई दुसऱ्या भरतीला आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. हम्म. अभ्यास करणं म्हणजे करणं आहे. मग दुसऱ्या भरतीच्या नादात असं झालं की ग्राउंडकडे कमी लक्ष दिलं बरोबर पेपर चांगला टाकला हम्म. पण ग्राउंडलाच काटावर बसल्यामुळे तिथे सिलेक्शन नाही झालं. बरोबर दुसरी भरती पण अशीच गेली. हम्म. झालं तिसऱ्या भरतीत म्हणलं भाई आपल्याला हे पण करायचंय ते पण करायचंय. पण तिसऱ्या भरतीत माझं जरा इकडं तिकडं झालं. हम्म. ते तिसरी भरती पण गेली माझी. बरोबर चौथ्या भरतीत म्हणलं भाई काही करून आपल्याला पोलीस झाल्याशिवाय ऑप्शन नाही काहीच होऊ शकत नाही आपलं जर आपण पोलीस नाही झालो हा. तर आपल्याला कुठला म्हणजे असं नाही आदर की आपल्या गावाकडे बागायचंय की वडिलांनी प्रॉपर्टी कमवून ठेवली की आपण नाही झालो तर ठीक आहे चल जाऊ दे असू दे अशी काही परिस्थिती नव्हती कारण आपण जेमतेम घरातले विद्यार्थी होतो. बरोबर मी पहिल्यापासून जन्मल्यापासून मामाकडे राहिलेले हम्म. आजी आजोबाकडे कारण माझ्या जन्मल्यापासून ते माझं आतापर्यंत माझ्या वर्दी शिवण्यापर्यंतचा खर्च आहे हम्म. ते सगळा मामा मामी आजोबांचा खर्च आहे. बरोबर हा कारण मामा मामी शिवाय आजोबा शिवाय आजीशिवाय मला कोणच नव्हतं. बरोबर. कारण आई वडील आहेत पण ते फक्त नावाला जे माझं बरोबर. फायनान्शियली आहे काय Support असेल सगळा. ते सगळं सपोर्ट सिस्टीम त्याच्या मामा. पुढचा बी शब्द काय असेल तरी सगळं मामा मामी आजोबा आजी आहेत. आता तू म्हणला की चुका घडल्यात, बरोबर आहे हो तुझ्याकडून? हो. मग तू चुकातून बाहेर येऊन भरती झाला का चुका सोबत ठेवून भरती झाला? नाही नाही मी चुका त्या सुधारल्या म्हणून आता भरती झालं नाहीतर मला किती वर्ष लागले असते ते मला कळलंच नसतं नंतर नाही. बरोबर जर मी माझं ह्या भरतीत हे चुकले की आपण पुढच्या भरतीत पण तेच चूक नाही करायची बरोबर. हे अशा एक एक चुका जर मी टाळत आलो त्यामुळे मी आता तर भरती झालो नाही तर मला एक तुला मी उदाहरण विचारतो. हो. ठीक आहे.
आपण असं एक मुलगा पकडू काय, हम्म. तो मुलगा एका मुलीच्या नादी लागलाय, हा, हो. त्याच्यामुळे तो भरतीमध्ये राहतोय. हम्म. मग तो मुलगा सारखं इमोशनली अटॅच होतोय किंवा तो तिच्याच नादामध्ये फिरतोय आणि त्याला असं वाटतंय की सोबत सोबत भरती पण होईल, हा, असं वाटतंय. तर तुला काय वाटतं, तेव्हा तो मुलगा आहे, त्या मुलाने त्या गोष्टीच्या बाहेर पडून कटआउट करूनच भरती झाला पाहिजे का ते सोबत सगळ्या गोष्टी करत करत तो भरती होईल? नाही नाही, तसं दोन्ही गोष्टी एक म्हणजे आपण म्हणतो ना की एका मॅनामध्ये दोन तलवार राहू शकत नाही, बरोबर तसं सोबत सोबत काहीच होऊ शकत नाही. बरोबर ज्यावेळेस जर त्याला कळेल की बाबा हा आपण ह्या कारणामुळे राहतोय, जेव्हा बरोबर. तो कारण तो सोडतो त्यावेळेस तो पुढे जातो आणि भरती होतो. बरोबर. ते मग मुलगी असो, मित्र ती असो, कोणती गोष्ट काही का असणार, असेना. हा ती त्या कोणती गोष्ट कारण असणार. मी नेहमी सांगतो की एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, बुद्धी हो. आणि भावना. हो. एक तर बुद्धी चालेल, एक तर भावना चालेल. हो, 100%. तुम्हाला बुद्धी चालवायची असेल तर भावना बंद कराव्या लागतील, आणि भावना चालवायची असतील तर तुम्हाला बुद्धी बंद करावी लागेल. हो. तर तुम्ही एकतर बुद्धी चालवा, एकतर भावना चालवा. मग तुम्हाला जर पोलीस व्हायचंय, तुम्हाला काहीतरी मिळवायचंय, बुद्धी चालवा. भावना ह्या वर्दी झाल्यानंतर, मिळाल्यानंतर, पैसे मिळाल्यानंतर भावना चालवा ना. पुढचं परत काय आयुष्य पुढचं आयुष्य तेच त्यासाठीच आहे. आहे. फक्त मुलांनी काय केलं पाहिजे, त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. ठीक आहे. तर तू घरचा डिसिजन घरचा सपोर्ट तू सांगितला. हो. तुझा डेली रुटीन कसा होता? थेली म्हणजे 5 ला उठणे, हा. 5:30 पर्यंत सगळं आवरून ग्राउंडला वगैरे 6 वाजता जाणे, 6 ते 9 परत ग्राउंड करणे, 9 बरोबर. वाजता घरी येणे, 9, 9:30, 10 पर्यंत लयतले आवरून 10 वाजता लॅबला जाणे. बरोबर. 10 ते मग लॅब पर्यंत बसायचो, मी संध्याकाळी 7-8 पर्यंत बसायचो. हम्म. पण मुलांना एक सांगतो की तुम्ही किती वेळ बसला याला काहीच महत्व नाही, बरोबर तुम्ही काय केलं त्याला लय महत्व आहे. बरोबर. मी म्हणत नाही की तुम्ही 10-12 तास अभ्यास केला पाहिजे, दिवसभर बरोबर. तुम्ही लॅबमध्ये उठलंच नाही पाहिजे. हम्म. तुम्ही जेवढा पण अभ्यास करसान तेवढा डोक्यात शिरलाच पाहिजे. भलं तुम्ही 1 तास करा किंवा 2 तास करा. बरोबर. त्या 2 तासात तुम्ही काय केलं हे तुम्हाला आठवड्यानं आणि महिन्यानं कधी बी जरी विचारलं ना, ते तुम्हाला सांगताच आलं पाहिजे. तर मी ज्या चुका केल्या तेच सांगतोय की तुम्ही तसं नका करू. बरोबर. तुम्ही दिवसभर नका बसू, रात्रभर नका बसू. तुम्ही किती वेळ बसवायला ह्याला काहीच महत्व नाही. बरोबर. मी असं पण ऐकलं की तू जॉब करून करत होता. आता मग मुलांचा प्रश्न काय माहितीये का, हे बघ, मुलं काय करतात, मला ह्या वर्षी भरती का नाही झाला, मला खायलाच नाही पुरलं, किंवा माझ्या घरच्यांनी मला सपोर्टच नाही केला, असे लाडाचे येडे पण भरपूर आहेत. हा. तर त्यांच्यासाठी मला तुला विचारायचं आहे की तू जॉब करून कसं केलंय, सांग मला. म्हणजे हे सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण घरच्याला बी अजून माहिती नसेल की म्हणजे नाही का मी जॉब वगैरे करत होतो असं तसं. मी घरच्यांपासून लपून लपून करायचो हा. की नाही मामा मी असं चाललोय, इकडे चाललोय, तिकडे चाललोय. पण हा. मी केलं की जॉबला जायचो. मी मी पोरांना हे सांगतो की तुम्ही असं म्हणत बसू नका की मी काम करत होतो त्यामुळे मी झालो नाही, हा. किंवा मला हे खायला कमी पडले म्हणून म्हणून झालो झालं नाही. शेवटी काम करून बी होतच भरती. बरोबर. असं नाही तुझ्या की हातून निघालं पाहिजे. झालं पाहिजे, ते आपल्याला आतले हे पाहिजे की भाई तुला सगळं करून करायचंय. बरोबर. त्यामुळे जॉब करून बी होतं, मी ते सांगू शकत नाही, पण होतं, काही कर, होऊ शकतं, होऊ आहे का नाही? शकतं, काही शकतं. तुला करायचं, हे तुझं क्षेत्र आहे, तू निवडले, तुला करायचंय, तू जॉब कर, तू मर, तू काय काही- करायचं ते कर, पण तू एवढ्या गोष्टी आहे ते करणं बरोबर आहे. बरोबर. मग तू असं 24 तास दिलेत का अभ्यासाला, का ठराविक कमी वेळामध्ये होतो? तू किती वेळ अभ्यासाला दिले असतील? मी दिवसात फक्त 6 ते 7 तास फक्त सर अभ्यास करायचो मी. बरोबर. ते माझं शेड्यूल असायचं की मी सकाळी गेले 1 तास करंट करायचे आपल्याला, बरोबर. परत 2 तास झोप लागते कारण ग्राउंड केलेला असतं त्यामुळे झोप लागते. तर बरोबर. त्याच्यानंतर गणित घेतल्यानंतर झोप नाही लागणार. म्हणजे सकाळच्या पिरियड मध्ये झोपलो ना आपण, 1 तास झोपतोय का 1.5 तास झोपतोय ते नाही कळत. बरोबर. ज्यावेळेस आपण दुपारी जेवण करून झोपतो किंवा आपल्याला जे आराम करत, कारण दुपारी ग्राउंड करतो म्हणलं झोपलं बी पाहिजेच. पण बरोबर. ज्यावेळेस तुम्ही गणित सोडवाय घेताना त्यावेळेस झोप कमी लागते थोडी. बरोबर. तुम्ही 1 तास झोपायचे तर 15-20 मिनिटं बी झोपून परत उठून अभ्यास करू बरोबर. शकता. त्यामुळं पहिलं जीएस घेतलं, पहिलं करंट घेतलं, मग गणित घ्यायचो, मग दुपारी जेवणानंतर मराठी वाचायचो. सगळ्या प्रत्येक विषयाला म्हणजे असं माझं ठरलेलं शेड्यूल असायचं की मला त्या वेळेस हे करायचे, आणि ते बरोबर. करूनच मी उठायचं. तुला अवघड विषय कोणता वाटायचा भरतीमधला? मला सगळ्यात अवघड विषय होता फक्त जीएस होता. बरोबर. जीएस मला म्हणजे गणित माझं चांगलं होतं, फक्त मला जीएस ला कळत नव्हतं की बाबा मी काय वाचू आणि काय नाही. बरोबर. तारीख पाठ करू, सण पाठ करू, लढाई पाठ करू, का जगाचं वाचू का भारताचं वाचू, बरोबर. वाचू काय तेच कळत नव्हतं. मला जीएस फक्त अवघड जात होतं सर. मग ते जीएस अवघडचं सोपं कसं केलं तू? अवघडचं सोपं केलं. आपला ठोकळा आहे ना, मी तुम्ही फक्त लिहिला होता, पूर्ण लिहिला होता. हा. म्हणजे जे जे पॉइंट महत्वाचे ते फक्त वाचून काही होत नाही. बरोबर. ते वाचत लिहायचं, पण वाचायचो लिहायचो, वाचायचो लिहायचो, त्यामुळे सराव पडत गेला. ते परत आपोआप लक्षात राहत गेलं
बरोबर. की असं एकदा नाही की आपण काही स्वामी विवेकानंद नाही की एकदा वाचलं की आपल्या लक्षात राहील किंवा एकदा लिहिलं की परत लक्षात राहील. हम्म. तसं काय होत नसतं. तुम्ही ज्यावेळेस त्याचा सराव करत जाता हम्म. त्यावेळेस मग ते आपोआप ते पाठ होत जातं, लक्षात राहत जातं. बरोबर. मग ते तारखा असो, लढाई असो, सण असो, काही असो ते राहतं. आणि आता तू हे केलं बरोबर आहे. आता तुझे 4 वर्ष 5 वर्ष समजा गेलेले, हो. त्यातलं तू प्रोडक्टिव्ह किती केले? मी 3 वर्ष एकदम मनापासून केलं सर. मनापासून केलं. 2 एकदम वर्ष म्हणजे पहिले एकदम टाइमपास मध्ये मनापासून. केले. पहिले 2 वर्ष टाइमपास केले. जर ते टाइमपास नसता केला त्यावेळेस तर मी झाला. दुसऱ्या भरतीला भरती झालो असतो सर. 100% भरती झालो असतो. बरोबर. टाइमपास म्हणजे पण असं व्यर्थ पण काय नव्हतं, पण मला ते कळतच नव्हतं की मी बरोबर. वाचू काय, करू काय. बरोबर. 100% नाही दिला, दिलं नाही 80% दिलं, पण 100% राहिलं तुझ्याकडे. म्हणजे आता मुलांनी जर पहिल्याच वर्षी जर 100% दिलं, पहिल्या वर्षी होऊ शकतं. 100% होणार. बरोबर. 100% असं पण आपल्याकडे उदाहरण आहेत की तो पहिल्या नाही फक्त 6 महिने पण अभ्यास करून भरती होतो, पहिल्या बरोबर. भरतीत भरती होतो. त्यामुळे असं काही नाही की 2 वर्षांनीच पोरग भरती होतो, 3 वर्षांनीच होतो, की 1-2 वर्ष त्याला समजण्यात जातात. असं काही नाही. जो करतो तो होतो 100%. मनापासून जो 100% येतो तो 100% होतो सर. बरोबर. आता आपण ग्राउंड कडे जाऊया. हो. तर ग्राउंड मध्ये तुझं कमजोर काय होतं? ग्राउंड मध्ये माझं पहिल्या 2 भरतीला गोळा माझा कमजोर होता. बरोबर. गोळा मध्ये जातच नव्हता. का आपण सडपातळ असल्यामुळे पळायला काय वाटत नव्हतं. पळत होतो. 100 चांगलं होतं आपलं. 1600 आउट पहिल्या जस्ट स्टार्ट होतं त्यावेळेस 100 माझं 1600 आउट बसायचं. बरोबर. मला सगळे नाटकचे अक्षर भारी पडतो पण माझा गोळा जात नव्हता. गोळा फक्त वीक होता पहिल्या 2 भरतीमध्ये. बरोबर. आता मग आता आउट ऑफ गेला का नाही गेला? आज माझा प्रत्येक ठिकाणी आता पिंपरीला मी गोळा आउट ऑफ टाकला, बरोबर. SRPF ला आउट ऑफ टाकला, ड्रायव्हरला आउट ऑफ टाकला, कारागरला आउट ऑफ टाकला. माझा गोळा ह्या 2 वर्षात माझा गोळा एकदम परफेक्ट झाला. बरोबर. कधी जरी टाकला तरी आउट ऑफच जायचा. मग तू रोज गोळा घेऊन झोपायचा का? नाही तसं काहीच काय नाही. करायचं? तसं काहीच नाही. अति हा. काहीच करायचं नाही. गोळ्यासाठी एक आहे सर, ज्यावेळेस आपण रोज 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 टाकतो ना, गोळ्याच्या बाबतीत तो अपवाद आहे. बरोबर. गोळा कधीच रोज नाही टाकायचा. बरोबर. तुम्ही आठवड्यात 2 ते 3 दिवस जरी टाकला ना, बरोबर. ते उलट गोळा 100% तुमचा म्हणजे वाढत जाणार, कमी बरोबर. नाही होणार. फक्त आठवड्यात 3 दिवस टाकायचा गोळा 100% जातो. रोज टाकलं की तुम्ही कमी कमी होत जातो. आपला कॉन्फिडन्स त्या गोळ्यावरचा confidence कमी होतं. कमी होतं. की बाबा माझा आज पण नाही गेला, अरे हा. काल पण नव्हता गेला, उद्या पण नाही जाणार, जाऊ दे असंच टाकू आपलं. बरोबर. तसं म्हणण्यात गोळा तो कधीच नाही ग्रोथ होणार. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही डेडिकेशन टाकचाल की भाई मला आज नाही गोळा टाकायचा, मला उद्याच टाकायचं, आणि पहिल्या 2 मध्येच आउट ऑफ टाकायचं. पोलीस भरतीला आपल्याला 3-4 असतात, पण पहिल्या 2 मध्येच आउट ऑफ गेला पाहिजे. बरोबर. हेच डोक्यात ठेवायचं आणि यानेच टाकायचं गोळा की मला त्यावेळेस गोळा out of गेला. पहिलाच गोळा टाकायचा आउट ऑफ. तुला कुठल्या अशी इव्हेंटची भीती वाटायची मला म्हणजे पहिलं नव्हतं. पहिलं सुरुवातीला? सुरुवातीला गोळ्याचीच भीती होती सर, बरोबर. कारण गोळाच जात नव्हता आपला. रनिंगला वगैरे कसं जरी पडलं तरी 18 मार्क पडायचे आउट ऑफ, म्हणजे जेव्हा ताकद लावली तेव्हा 20 मार्क पडायचे. बरोबर. 18 मार्क तर आपले फिक्स होते. 1600ची भीती वाटायची? 1600 काहीच नव्हती भीती वाटत. 1600 चांगला पडायचा. 1600 चांगलं पडायचं पहिलं. पण गोळ्याची भीती वाटायची. गोळ्याची भीती वाटायची. हा गोळा आपला घात करू शकतो. गोळा घाततो आणि केलाच गोळ्याने 2 वर्ष घात. हा. मागच्या वर्षी पण गोळ्यामुळेच राहिलो होतो. बरोबर. मागच्या वर्षी जर गोळा गेला असता तर मुंबईला भरती झाला असतं सर. बरोबर. हा. तर आता थोडं 4-5 वर्ष भरती केलेली आहे. हो. तू 4-5 वर्ष या क्षेत्रामध्ये टिकून कसा काय राहिला? भरपूर लोक आहेत की 1 वर्ष करतात सोडून देतात, 2 वर्ष करतात अरे नाही म्हणतात. तू टिकून कसं काय ठेवलं स्वतःला? मला टिकून ठेवण्याचं कारण माझ्या घरचेच आहेत सर. बरोबर. माझे घरचे म्हणायचे, म्हणजे मला लाडान सोन्या म्हणतात, सोन्या तू कर, तू होशील, या भरतीत नाही झाला पुढच्या भरतीत होशील. म्हणजे मागच्या भरतीत जेव्हा मी फेल झालतो तेव्हा मी म्हणलं होतं, मामाकडे राहतो ना मी, मामाला म्हणलं मला काय होणार नाही मामा, म्हणलं मी आपलं सोडून देतो, काम धंदा कुठेतरी बघतो, 20,000 रुपये आपल्याला कोण पण देते. मामा मला म्हणलं अरे तू काही येडा आहे का, म्हणला पैसे म्हणलं कोणी कमवतं, बरोबर, आपल्याकडे स्टेटस पाहिजे, वर्दी पाहिजे, असं पाहिजे आपल्याकडे काहीतरी की लोकांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे चांगल्या नजरेनं. बरोबर. पैसे काय कोणीही कमवते म्हणले तू कर, आता एवढ्या वर्ष केले, तू तुझ्यासाठी एवढ्या वर्ष पळत होता, आता 1 वर्ष माझ्यासाठी पळ. त्यावेळेस मामाने सपोर्ट केला म्हणून आज मी पिंपरीला पोलीस आहे. बरोबर. घरच्याच्या आशीर्वादाने आज पोलीस झाले सर. बरोबर. भरपूर लोकांचे मामा सांभाळायला नाही म्हणतात, तुझ्या मामानं तुला म्हणजे माझं काही सगळं काय आहे ते आजी आजोबा मामाचे, त्यांच्या बरोबर. सपोर्टमुळेच आज मी इथपर्यंत आहे आणि इथून पुढे बी असेल त्यांच्या सपोर्टमुळेच. बरोबर. तुला आता असे डिस्ट्रॅक्शन यायचं लाईफ मध्ये, ते कसं तू घालवलं डिस्ट्रॅक्शन? म्हणजे जे असं अडथळा वाटायचं की बाबा नाही काय होणार नाही, किंवा काही जर टेन्शन आलं की नाही मी घरच्याला नाहीच सांगू शकत, मी घरी काहीच बोलू शकत नाही, बरोबर, तर माझा मित्र होता गौरव आडगळे म्हणून, ते असं नसतं मी बघितलं असेल त्याला, तर मी त्याला फोन करायचो, आम्ही चांगलं तास बोलायचो, अरे गौरव असं होतंय तसं होतंय, मला घरच्यांनी कधी हे नाही केलं पण मला गौरव शेजारचे असे म्हणतात, ते मित्र लोक असे म्हणतात, की पाहुणे तसे म्हणतात, किती दिवस करायचं अजून असं तसं. बरोबर.
तुम्हाला फुल सपोर्ट करायचा की बाबा नाही अक्षय आज नाही झालं चल उद्या होईल. बरोबर आपण काय वायपट तर काही करत नाही. बरोबर आता आपल्याकडं म्हणजे नाही का होत्याच चुका पण ते सुधारतोय आपण पण सक्सेस नाही भेटत आहे. तर आज नाही उद्या भेटल तू नको काळजी करू असं आम्ही बोलायचो एकमेकाला. मग ते म्हणजे होऊन जायचं आमच्याकडं. बरोबर. एक चांगला मित्र भेटल्यामुळे तू काय टिकून राहू शकतो. बरोबर आहे. 100%. दुसरं PYQ सॉल्व्ह करायचा. मी पोरांना तेच सांगन मी की तुम्ही पीवायक्यू आहेत ना आपले ते जास्तीत जास्त करा. बरोबर कारण जे बाकीचे पोर आहेत ते करतात की बाबा नाही पीवायक्यू करायचे. आपण मार्केटमध्ये जे जे एक्स्ट्राचे पुस्तक भेटतात बरोबर ते करायचे आपण की हे करू ते करू ते करू ते करू. मी म्हणतो तुम्ही जागा निघायच्या अगोदर डिसिजन घ्या की मला ह्या जिल्ह्यात भरती व्हायचंय. तिथे बरोबर. एक निघो तरी मी तिथे फॉर्म भरणार. बरोबर त्या जिल्ह्याचा तुम्ही पूर्ण अभ्यास करा. त्या जिल्ह्याची पाठीमागचे पेपर बघा बरोबर. की तुम्ही पेपरला काय विचारलंय काय नाही. पीवायक्यू वर जास्त फोकस केला पाहिजे सर मुलांनी. PYQ सोडत PYQ मधले प्रश्न पडतात. 100% PYQ स्ट्रॅटेजीज निर्माण होते. हा कळतं की त्या कळतं. जिल्ह्याचा आपल्याला अंदाज येतो. आता नवीन मुलांनी केलं पाहिजे का? 100% नवीन मुलांनी त्यांना तर आता काही ऑफ येतच सीझन नाही. आहे. बरोबर पोरांचं ऑफ सीझन आहे. आता भरतीचं वातावरण नाहीये. बरोबर आता भरती कधी निघेल ते नाही सांगू शकत. बरोबर तर मी नवीन पोरांना जे तयारी करतात ते म्हणजे आता ऍडमिशन घेतले त्यांनी बरोबर की आता भरती तयारी केली त्या मुलांना एकच सांगेल की तुम्ही पहिलं बाकी न काय करता फक्त प्रत्येक जिल्ह्याचे पेपर बघा. तुम्ही पीवायक्यू बघा. ह्या भरतीला काय पडले ह्या मागच्या भरतीला काय पडले त्याच्या मागच्या भरतीला काय विचारले बरोबर त्याचा अभ्यास करा. मी तुम्हाला अंदाज येऊन जाईल की बाबा हा ह्या जिल्ह्याला असे विचारतात. आता काय काय जिल्हे आपले असे आहेत की त्या जिल्ह्यांना 70 मार्क पण पडणं लय अवघड आहे. बरोबर वर्धा म्हणा भंडारा म्हणा जिल्ह्याचे पेपर एवढे कडक निघतात ना त्याचा अभ्यास करा तुम्ही बरोबर. की जर त्या जिल्ह्यात भरायचा असेल तरी त्या अभ्यास काय लेवलला आपण अभ्यास केला पाहिजे. पेपरचा जिल्हा निवडायचा आणि तिथं कशा पद्धतीचे प्रश्न येतात त्या 100% पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. बरोबर आहे. परत दुसरी गोष्ट आता मी बघतोय आता मुलं मोबाईलच्या आहारी खूप गेले. सारखं रील्स ते पोलीस भरती करतात काय नाही करतात नाही माहिती, पण त्यांना सारखं स्क्रोलिंग चाललं असतं. बरोबर आहे. बरोबर. मग तसं तू करत होता? नाही मी वापरायचो मोबाईल पण एवढा नव्हतो वापरत. बरोबर. कारण मोबाईल टाळलाय. मोबाईल टाळलाय खूप टाळलाय मी. बरोबर. हो जास्त मोबाईल नव्हतो पासून वापरत. लांब राहिलं त्यामुळे तुला मी अजून म्हणजे तुम्हाला खरं वाटतंय का नाही पण मी माझ्या मोबाईल मध्ये इन्स्टा अजून ओपन नाही केलं. माझं इन्स्टाला अकाउंट नाही काय नाही. हा जर मध्ये कधी वाटलं की बाबा आपल्याला काहीतरी मोबाईल बघायचे रील्स बघायचे तर मी फक्त युट्यूबला बघायचो बाकी बरोबर. बस. तू इन्स्टा वापरलेलंच नाही. आतापर्यंत मी इन्स्टा माझा अकाउंट पण नाहीये. कसं काय? नाही म्हणजे ते माझ्या- लोकांचं बघून. लोकांचं बघून आणि माझ्या घरनं पण म्हणजे म्हणायचे की मामा नको की काहीतरी वेगळं वळण लागन ते बरोबर. परत सवय लागन त्या इन्स्टाची वापरायची बरोबर. तर नको तू वापरू. हा आणि मी माझ्या घरच्यांचं सगळंच ऐकत आलो त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. बरोबर. घरच्यांनी नाही म्हणलं की ती नाही गोष्ट करायची मला तर घरचे म्हणले इकडे नाही जायचं तर मी कधीच नाही गेलो तिकडं. हा. मला सांगितलं हे नाही करायचं तर मी कधीच नाही केलं ते. बरोबर. तर बघा मित्रांनो आपल्याकडे असा माणूस आहे त्याने इंस्टाग्राम वापरलेला नाहीये. तर ही चांगली गोष्ट आहे. इंस्टाग्राम टाळेल तेवढं चांगलंच आहे. तर आता आमच्या मुलांना सांग की तू सिलेक्शन होण्यासाठी एक मंत्र सांग. सिलेक्शन होण्यासाठी मंत्र हाच आहे. पीवायक्यू एकदम प्रॉपर करा तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे. आता ऑफ सीझन नाही तर तुम्ही पोलीस भरतीचा ठोकळा बरोबर तोंडपाठ म्हणजे तोंडपाठच झाला पाहिजे. तुम्हाला कुठलं जरी विचारलं प्रश्न तर त्या ठोकळ्यातला प्रश्न जमलाच पाहिजे. बरोबर तुम्ही तो ठोकळा वाचू नका नुसता तो वाचता लिहा तुम्ही. बरोबर आणि नेक्स्ट टाइम वाचताना तुम्ही तो ठोकळा नका वाचू. तुम्ही जे काढले बरोबर तेच वाचा. कारण ठोकळा लिहिताना तुम्ही काय केलं असते 100 प्रश्न आले तर त्यातले 70 प्रश्न तुमच्या ओळखीचे असतात म्हणजे तुम्ही वाचलेले असतात तुम्हाला माहिती असतात. पण जे 30 प्रश्न आहेत तुम्ही आतापर्यंत वाचलेले नसते तुम्हाला काहीच माहित नसतं. मग ते 70 वाचण्यात परत तुम्ही दुसऱ्या दिवशी पण तेच नका वेळ घालू. तुम्ही जे लिहून घेतलंय ते वाचा. तुम्ही लिहिलेलं वाचा. नेक्स्ट टाइम लिहिताना परत तेच लिहा तुम्ही. आता ते 30 मधले पण तुमचे 5-10 प्रश्न तर 100% पाठ झालेले असतात. बरोबर मग तिसऱ्या रिव्हिजनला तुमचे काय होते 30चे प्रश्न 20 वरती आले. ते 10 पण तुमचे 70 मध्ये ऍड झाले म्हणजे 80 प्रश्न ते पाठ झाले. 100 प्रश्न तुम्ही पहिले लिहिले होते. बरोबर त्यामुळे तुम्ही जेवढं लिहिचाल जेवढं रिपीट करून वाचाल फक्त तुम्ही ठोकळा आणि पीवायक्यू जरी केलं तर तुम्ही जास्त काय वाचायचं नाही. बरोबर. आणि भरती आता फॉर्म वगैरे भरला तर भरतीच्या 3 महिने अगोदरचं करंट वाचायचं. 3 महिन्याचं करंट वाचलं ना ते करंट पण कव्हर होऊन जातं. मार्केटमध्ये असे पुस्तक आहेत की 3 महिन्याचं निघतं 6 महिन्याचं निघतं 1 वर्षाचं. बरोबर. ते करंट जरी केलं तरी ते करंटचा काही विषय राहत नाही. फक्त तुम्ही जीएस आणि गणित माझ्या म्हणण्याने गणित बुद्धिमत्ता प्रॉपर जर एखाद्या जिल्ह्याला 50-50 पॅटर्न म्हणजे 50-25 गणित 25 बुद्धिमत्ता 25 मराठी 25 जीएस असं काही ठिकाणी पॅटर्न पडतो. तर त्या गणित बुद्धिमत्ता 50 पैकी तुम्हाला कमीत कमी 45 ते 48 मार्क पडलेच पाहिजे. बरोबर. कारण प्रत्येक जिल्ह्यात असे 2 ते 3 प्रश्न असतात किती वेळ खावा असतात ते कुणालाच नाही जमत. बरोबर. तर त्या 50 पैकी तुम्हाला 47-48 मार्क पडलेच पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रॅटेजी ठेवायची.
तर धन्यवाद, तू आमच्याकडे आलास. आमच्या मुलाला तुझ्यामुळं नक्कीच मोटिवेशन मिळेल. तर परत एकदा तुझं धन्यवाद सर. शुभेच्छा तुला तुझ्या जीवनाला. इथून पुढे तू अशाच पद्धतीची प्रगती करू, पुढच्या पोस्टवरती जावशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवा. त्यांना नक्कीच ह्या पॉडकास्टमधून फायदा मिळेल. थँक्यू.